नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आंदोलक आक्रमक सिन्नरमध्ये आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखला। आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झालेली आहे। पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, पण आम्ही आता आमचं काम करत राहणार। नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाने जात नाही तोपर्यंत हे जनआंदोलन थांबणार नाही। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम आंदोलन। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। नारायणगावमधील रद्द केलेला पूर्वनियोजित जो मार्ग आहे तो पूर्ववत करण्याची मागणी करत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या जुन्या मार्गासाठी आंबेगाव तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन। नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं चक्काजाम आंदोलन। तीव्र आंदोलन उभारण्याचा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा। जनतेचं प्रतिनिधित्व करताना अटक झाली तर त्याचं वाईट मानण्याचं कारण नाहीये। सरकारने आमच्या न्याय मागण्यांचा विचार करावा, दडपशाही करू नये। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी झालेल्या आंदोलनामध्ये बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी सरकार कटिबद्ध। GMRT बाबत अभ्यासासाठी अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वामध्ये समितीची स्थापना। सरकार मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असताना आंदोलन करण्यामध्ये अर्थ नाहीये। राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान कोसळलं। बारामती विमानतळावरती शिकाऊ विमानाचा भीषण अपघात। विमान लँड होत असताना रनवेवरून घसरल्याची सूत्रांची माहिती। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती। विमान जमिनीवर वळण घेत असताना चाक मातीमध्ये अडकलं। जीवितहानी झालेली नाहीये। बारामतीमधील विमान दुर्घटनेवरती सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात उद्या सकाळी 11 वाजता संसदेत पंतप्रधानांना भेटणार। खासदार सुप्रिया सुळेंची माहिती आहे। कोणीही कुठेही जात नाहीये आणि बविया सोडणारही नाहीयेत। मनातील शंका दूर करा। मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सर्वांचे प्रश्न एकत्र करून खासदारांच्या भेटीची वेळ मागितली आहे। पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटणार असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया। डिलिमिटेशन करू नका हेच सांगण्यासाठी उद्या आमचे खासदार मोदींना भेटणार आहेत। आमचे सर्व 8 खासदार डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करतील। खासदार भेटीवरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया। महिला आरक्षण लागू करा, मात्र डिलिमिटेशनचा त्याच्याशी संबंध जोडू नका। पवारांच्या खासदारांनी मोदींना इंडिया आघाडीची भूमिका ठणकावून सांगावी। इंडिया आघाडीची एकता आणि विरोध मोदींना समजलाच पाहिजे। पवारांचे खासदार मोदींची भेट घेण्याआधी काँग्रेसच्या सचिन सावंतांची एक्सपोस्ट। डिलिमिटेशनवर चर्चा करायला आम्ही तयार आहोत। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं विधान। डिलिमिटेशनच्या पाठिंब्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे निर्णय घेतील। शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। सांगलीच्या आष्टामधील कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। अण्णाभाऊ डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला फडणवीसांची उपस्थिती। मुंबई ते कोल्हापूर दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास आहे। फडणवीस जयंत पाटील यांच्यासोबत राहुल नार्वेकर देखील विमानामध्ये उपस्थित। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आमदार सतेज पाटील यांच्या घरी भेट दिली आहे। DY पाटील यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून पाटील कुटुंबियांचं सांत्वन देखील करण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने भव्य सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन। सांगलीतील 1000 पैलवानांनी यावेळेस रक्तदान केलं। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल धीरज सेठ हे देखील यावेळेस उपस्थित होते। राज ठाकरेंकडून माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी। महामार्गावर स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून पाहणी। माणगाव पेण पनवेलमध्ये मनसे कार्यालयाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। स्थानिक आमदारांमुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं। राज ठाकरेंचा आरोप आहे, तर कंत्राटदार का कंटाळून जात आहेत, राज ठाकरेंचा सवाल आहे। जमिनी विकणं हा एकमेव व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। हे प्रमाण कोकणामध्ये सर्वात जास्त आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दरम्यान राज ठाकरेंची प्रतिक्रिया। स्थानिकांच्या वाट्याला हा विकास येणार नसेल तर त्याचा उपयोग काय आहे, राज ठाकरेंचा सवाल। मुंबई गोवा महामार्ग 97% पूर्ण, मग राज ठाकरेंची पाहणी कशासाठी? राज ठाकरेंना खड्डे किंवा महामार्गाच्या कामातील त्रुटी पाहायला मिळतील असं वाटत नाहीये। भाजपच्या वैभव खेडेकरांची प्रतिक्रिया। या पक्षात आहे त्या पक्षाची बाजू घेणं ही वैभव खेडेकरांची मजबुरी आहे। राज ठाकरेंवरती केलेल्या टीकेवरून संदीप देशपांडेंचा टोला।
पंढरपूरच्या सरकोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत। मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती, ठिकठिकाणी जरांगेंचं स्वागत। 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा। अंतरवालीमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या रोज पोस्ट टाका। मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होऊ देऊ नका। मनोज जरांगे पाटील यांचं मराठा बांधवांना आवाहन। जरांगेंच्या टीकेला शिंदे सामंतांची मुकसमती आहे का? मनोज जरांगेंवरून सदावर्तेंचा एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर निशाणा। मनोज जरांगेंना पुस्तकातून नाही तर आभाळातूनच ज्ञान आलेलं आहे। पुस्तकाचं ज्ञान असतं तर कायद्याच्या चौकटीमध्ये जरांगे बोलले असते। विजय वडेट्टीवार यांची मनोज जरांगेंवर खोचक टीका। धमक्या देणं चुकीचं आहे। कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काय ते मिळवा, वडेट्टीवारांचा सल्ला। सरकार मराठ्यांना ओबीसींविरोधात भडकवत आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा आहे। ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून मराठ्यांना दिला जातोय, पटोलेंचा आरोप आहे। आमदार प्रसाद लाड भारतीय जनता पार्टीचं जहाज बुडवणार। प्रसाद लाड यांच्यावरती लक्ष्मण हाके यांच्याकडून शिवराळ भाषेमध्ये टीकास्त्र। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये नाफेडकडून वर्षभरापासून शेतकऱ्यांचे पैसे रखडले। नाफेडच्या थकीत पैशांसाठी शेतकऱ्यांची मंत्री भुजबळ यांच्याकडे धाव। विरोधक टीका करत असतात, पण त्यातून तुम्ही धाडसी निर्णय घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असतं। गुंगी गुडिया या टीकेनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। चोर मचाए शोर, जे चोर असतील तेच आता शोर करतायत। विरोधकांची भूमिका चोर मचाए शोर अशी आहे। सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्यावरून आशिष शेलारांची टीका। तक्रार आल्यावरती सरकार आता चौकशी करतंय, शेलारांची प्रतिक्रिया। क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं। बिल्डरांच्या घशामध्ये इमारती घालण्याचा प्रयत्न आहे, गणेश नाईकांचा आरोप आहे। क्लस्टरला माझा विरोध नाहीये, मात्र सोसायटीमध्ये चाळीमध्ये क्लस्टर नको आहे, नाईकांची भूमिका। तिसऱ्या मुंबईसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन आहे। तिसऱ्या मुंबईमध्ये एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी नियोजित आहे। लाखो लोकांना तिसऱ्या मुंबईमुळे रोजगार मिळेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। पंतप्रधान मोदी संध्याकाळी कॉमनवेल्थमधील पदक विजेत्यांना भेटणार आहेत। भारतानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण 39 पदकं पटकावलेली आहेत। इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानी जनता दरबार। दरबारासाठी महिला अंगणवाडी सेविका तसेच नागरिकांना मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं। दत्ता भरणेंकडे नागरिकांनी समस्या देखील मांडलेल्या आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी घेतली अभिजित दिपकेंची भेट। दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनावरती महेश तपासे यांच्याकडून अभिजित दिपकेंचं अभिनंदन। लातूरच्या चाकूर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या बालाजी चाकूरकरांच्या कारवर दगडफेक। तर आजनसोंडा गावात चौकशी करण्यासाठी आल्यानंतर चाकूरकरांवर दगडफेक। भ्रष्टाचाराची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी। मुंबईच्या कोपरकरुणा रेल्वे स्थानकावरती महिलांची छेड काढणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची पोलिसांची माहिती आहे। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे। पुणे विमानतळावरती परिसरातील द हाऊस कम्युन पबवर कारवाई आहे। पहाटे 3 वाजेपर्यंत पब सुरू असल्यानं पोलिसांची कारवाई आहे। पबमध्ये पार्टी करणाऱ्या 62 जणांची चौकशी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळावरील ग्राउंड स्टाफ परीक्षेपूर्वी गोंधळ। NIA एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फ्रॉड असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। कंपनीकडे DGCAचे पूर्व परवानगी पत्र नसल्याचाही आरोप आहे। बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये अत्याधुनिक मशिनरी दाखल। बॅगेज स्कॅनर, डोअर फ्रेम आणि हँडहेल्ड मेटल डिटेक्टरसह अन्य वस्तू कारागृहामध्ये दाखल। कारागृहातील कैद्याकडे अवैध वस्तू आढळल्यानंतर कारागृह प्रशासनानं आधुनिक मशीन्स आणलेल्या आहेत। UPI वापरासाठी कोणताही शुल्क नसणार आहे। UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच विनामूल्य असतील, मात्र मर्चंट सवलत दर लागू झाल्यास ठराविक मर्यादेपुढील विशिष्ट व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवरती दर लागू होणार आहेत। वित्त मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। मुंबईमध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गिरणी कामगारांचा शांती मार्च आहे, तर नाना चौक ते हुतात्मा स्मारकापर्यंत गिरणी कामगारांचा शांती मार्च आहे। विविध मागण्यांसाठी कोल्हापूरमध्ये लिंगायत समाजाचं आंदोलन। लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळाला स्वायत्त दर्जा देण्याची देखील मागणी आहे। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे। विद्यार्थ्यांची सरकारसोबतची कालची बैठक निष्फळ ठरली आहे। JPSC JSSC परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पारदर्शकतेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांना तडे गेलेले आहेत। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता होती। नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदू गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे।
नाशिकच्या मालेगावमधील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील मुख्य रस्त्यावर जीवघेणे खड्डे, खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर संपूर्ण प्रकार उघडकीस. सुदैवाने या ठिकाणी दुचाकीस्वार बचावलेला आहे. गोंदियाच्या आमगावमधील किडगीपार शिवनी जवरी रस्ता बंद, नाल्यावरून पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्कही तुटला. नागरिकांनी या ठिकाणी पाण्यातून ये-जा करू नये, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन आहे. जळगावातील आकाशवाणीतील चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची पोलखोल, महापालिकेकडून खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी माती आणि मुरुम टाकून दुरुस्ती करणे जात असल्याचंही समोर आलेलं आहे. यवतमाळ शहराच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, नगर परिषदेकडून भर पावसामध्ये खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. रस्त्यावर माती मिश्रित मुरुम टाकल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. धाराशिव शहरातील डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जीवघेणा खड्डा, रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांकडून अनोखी बॅनरबाजी. खड्ड्यात पडायला या, मला आणखी एक बळी पाहिजे, तुमचा लाडका गुत्तेदार अशा आशयाचा उपरोधिक बॅनर. पुण्याच्या भोर तालुक्यातील कुडली खुर्दमधील ओढ्यावरील पुलाचा काहीसा भाग खचला. पुढील गावांना पाणी यावेळेस संपूर्ण या परिसरामध्ये हा भाग कसलेला आहे. तर पुढे गावांमध्ये जाणारी एसटी सेवा बंद झाली आहे. एसटी सेवा बंद झाल्यानं नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे. नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामं, अनधिकृत वापर आणि धोकादायक बांधकामांवरती समन्वयानं कारवाई करा. नागपूर महापालिकेच्या महापौर नीता ठाकरेंचे बैठकीमध्ये निर्देश आहेत. ठाण्याच्या शहापूरमधील उंभरई गावात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीची दुरवस्था झाली. आदिवासी दिनानिमित्त सर्व ग्रामस्थांकडून समाधीची डागडुजी करण्याची मागणी केली जाते. रत्नागिरीच्या खेडमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह. खेड शहरामध्ये आदिवासी बांधवांकडून वाजत गाजत रॅली. मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांची या रॅलीमध्ये उपस्थिती. राज्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यामध्ये आजपर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस. विदर्भ मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. धरणांमध्ये 71% पाणीसाठा आहे, तर 90% खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाची हजेरी आहे. नदी नाल्यांना पूर, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. धरणांची पाणी पातळी देखील वाढणार आहे. गोंदियामध्ये झालेल्या पावसानं जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे. पुजारी टोला धरणाचे 6 गेट 1.5 फूट उंचीनं सुरू आहेत, तर 2 गेट 1 फूट उंचीनं सुरू आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील पलढग मध्यम प्रकल्प 100% भरला आहे. सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. जळगावच्या गिरणा धरणातून विसर्ग घटलाय. 4952 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गिरणा पाटबंधारे विभागाची ही माहिती आहे. नाशिकच्या येवल्यातील पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव, पोहोच कालव्याला पाणी आलेलं आहे. दिंडोरी, चांदवड आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सिंचनाचा लाभ होणार आहे. बुलढाण्याच्या काटी गावामध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा हिदोस. प्रतिकार करणाऱ्या एकाची दरोडेखोरांकडून हत्या. चोरीच्या आणि दरोड्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. वाघूर धरणावरून जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती. व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे. आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. पुरामुळे आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू. 464 गावांमधील जवळपास 1,55,000 लोक पुरामुळे बाधित. प्रशासनाकडून 55 छावण्या उभारण्यात आलेल्या आहेत. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला फटका. 443 शेतकऱ्यांच्या भातरोपांचे तर 1436 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालंय. नुकसानीपोटी एकूण 1,33,63,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सुपूर्द करण्यात आलेला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट आहे. नागपूरमध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र नागरिकांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हलक्या पावसाचा, मध्यम तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांची चिखलदऱ्याला पसंती आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 1 लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिली आहे. पर्यटनातून चिखलदरा नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये 23 लाखांचा अधिक महसूल जमा झालेला आहे.